खराचं शिक्षण किती हो? साला 10वी नापास, कोंबड्या चोर, महिलांशी लहानपणापासून अश्लील गोंधळ घालणार आणि असलेच धंदे आयुष्यभर करणारा. अत्यंत वाईट आहे आणि याला सगळे बळी पडला. शिकलेली लोक जर याचे गुरु भक्त असतील आणि याच्या चरणी लीन असतील, गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि त्याला कठोरातलं कठोर शासन झालंच पाहिजे. पण त्याच्यासोबत जेवढे कोणी होते, बायका सहित इतर महिला किंवा पुरुष मंडळी किंवा ते कुणीही लोकप्रतिनिधी, कायदा सगळ्यांना सारखा आहे, सगळ्यांवर कठोर शासन झालं पाहिजे. फक्त सरकारमधले लोक असल्यामुळं, सत्ताधारी पक्षाची लोक काही अंशी असल्यामुळं या सगळ्यांना वाचवलं जाईल अशी शंका आहे. तुम्हाला काय वाटतंय? मला तर या बाबतीमध्ये शंकाच वाटते. कारण अटक झाली, हळूहळू सगळं प्रकरण बाजूला पडेल, नंतर लोक विसरतील आणि बरोबर सगळे नेते बाजूला सुटतील. वरून हे म्हणायला मोकळे, सोबत फोटो असला म्हणून काय झालं? असं नसतं. ज्यावेळेस तुम्ही संशयास्पद सगळ्या गोष्टी केल्या, तुमचं सगळं लोकांना बाहेर आल्याशिवाय लोकही शांत बसत नाहीत. लक्षात ठेवा, इथं फार मोठा आर्थिक आणि इतर घोटाळा झालेला आहे, तो बाहेर आला पाहिजे आणि आरोपींना शासन झालं पाहिजे, एवढंच. धन्यवाद. जय शिवराय. बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. वेळ पडली तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि इतरही प्रत्येक व्हिडिओ पाहत चला.